नमस्कार. साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. प्रकरण आपलं चाललंय 61वे. गुरुसीस हेराकव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 41 ते 44. प्रथम आपण 41वा दोहा ऐकूयात. शिषखांडा गुरु बसकला, चढे शब्द खरसा. शब्द सहे सम्मुख रहे, निपजे शीश सुजान. शिषखांडा गुरु बसकला, चढे शब्द खरसा. शब्द सहे सम्मुख रहे, निपजे शीश सुजान. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. खांडा, खांडा म्हणजे तलवार. भसकला, भसकला म्हणजे भोसकला, हातोडा किंवा घड. खरसान, खरसान म्हणजे धार लावण्याचा दगड. दोह्याचा अर्थ ऐकूयात. शिष्य हा तलवारीसारखा आहे आणि गुरु म्हणजे धार लावण्याचा दगड आहे. गुरुनी त्याच्यावर शब्दरूपी धार चढवलेली आहे. जो शिष्य गुरु सम्मुख राहून गुरूंचं शब्दरूपी घाव सहन करतो, परांगमुख होत नाही, तो शिष्य ज्ञानी होतो. कबीरांनी इथे शिष्यावर तलवारीचं आणि गुरूंवर धार लावण्याच्या दगडाचं रूपक केलेलं आहे. लोहार तलवार तयार करतो आणि नंतर तिला धार लावण्यासाठी दगडावर घासतो. अशी तीक्ष्ण धार लावलेली तलवार आता युद्धात शत्रूचा वध करण्यास उपयोगी पडते. गुरु सुद्धा लोहारासारखेच आहेत. आधी ते शिष्यरूपी तलवार तयार करतात आणि नंतर त्या तलवारीला कसोटीच्या दगडावर घासून तीक्ष्ण बनवतात. त्यांचा कसोटीचा दगड म्हणजेच उपदेशाचा शब्द असतो. जो शिष्य गुरुचा शब्द सहन करतो, गुरूंच्या उपदेशाप्रमाणे वागतो, तोच ज्ञानी बनतो, तलवारीसारखा धारदार बनतो. आता ही ज्ञानरूपी तलवारीचा षड्रिपूंवर घाव घालून शत्रूंचा सहजपणे तो पाडावही करू शकतो. आता आपण ऐकूयात याच दोह्यावरची मराठी साखी. शिष्य संशयी गुरु तेजोनिधी, शब्द तीक्ष्ण तलवार. शब्द सम्मुख राहे शिष्य, जव दूर होई अंधार. शिष्य संशयी गुरु तेजोनिधी, शब्द तीक्ष्ण तलवार. शब्द सम्मुख राहे शिष्य, जव दूर होई अंधार. 42वा दोहा ऐकूयात. ज्ञान समागम प्रेम सुख, दया भक्ती विश्वास. गुरु सेवा ते पाये, सद्गुरु चरण निवास. ज्ञान समागम प्रेम सुख, दया भक्ती विश्वास. गुरु सेवा ते पाये, सद्गुरु चरण निवास. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की जो सद्गुरु चरणी निवास करतो त्याला ज्ञानाचा संग, प्रेमाचं सुख, दया, भक्ती आणि विश्वास ह्या गोष्टी गुरुसेवेमुळे प्राप्त होतात. गुरु सहवासाचं सामर्थ्य आहे. काय आहे ते? तर ते कबीर या दोह्यात सांगतायत. अर्थात गुरूंचा शारीरिक सहवास जरी प्राप्त झाला नाही तरी नित्य मन मात्र सद्गुरुचरणी ठेवावं. मनाने नित्य त्यांच्याच सहवासात असावं. त्यामुळे त्या शिष्याच्या मनात भक्तीचा उदय होतो, दया वगैरे दैवी संपत्ती प्राप्त होते आणि साहजिकच आचरणात बदल होतो आणि परिणामी ज्ञानही प्राप्त होतं. पण ऐकूयात मराठी साखी. सद्गुरु चरणी निवास करुनी,
करी सद्गुरु सेवेस. ज्ञान प्रेम सुख मनी उपजते आणि भक्ती विश्वास. सद्गुरु चरणी निवास करुनी करी सद्गुरु सेवेस. ज्ञान प्रेम सुख मनी उपजते आणि भक्ती विश्वास. पुढचा दोहा ऐकूयात. 43वा. जैसे प्रीती कुटुंब की तैसे गुरु सोहो. कहे कबीर तदास का पला न पकड़े को. जैसे प्रीती कुटुंब की तैसे गुरु सोहो. कहे कबीर तदास का पला न पकड़े को. अर्थ ऐकूयात. मनुष्य जशी कुटुंबावर प्रीती करतो त्याप्रमाणे त्याने गुरूंवर प्रेम करावं. इथे कबीर सांगतात की त्या सेवकाची दुसरा कोणीही बरोबरीच करू शकत नाही. गुरूंवर प्रेम किती असावं? कबीर सांगतात, जितकं मुलं बाळ पत्नी यांच्यावर प्रेम मनुष्य करतो त्याहीपेक्षा जास्त प्रेम सद्गुरूंवर करावं. रामकृष्णही सांगायचे की मुलाबाळांसाठी लोक बादली बादली अश्रू ढाळतात, पण ईश्वर प्राप्त व्हावा म्हणून कोणाच्या डोळ्यातून अश्रू वाहतात का हो? कारण मनुष्याला कुटुंबा इतका ईश्वर जवळचा कधी वाटतच नाही. परंतु गुरुवर जो अत्याधिक प्रीती करतो तो सर्वश्रेष्ठ शिष्य असतो. अशा शिष्याची कोणीही बरोबरी करूच शकत नाही. आता आपण ऐकूयात ह्याच दोह्यावरची मराठी साखी. कुटुंबावर करीसी प्रेमा गुरु सतैसे मानी. दास असे तो खरा गुरूंचा तोलाचा न कोणी. कुटुंबावर करीसी प्रेमा गुरु सतैसे मानी. दास असे तो खरा गुरूंचा तोलाचा न कोणी. पुढचा दोहा ऐकूया. 44वा. पंडित पढ़ी गुनी पची मुए गुरु बिना मिलै न ज्ञान. ज्ञान बिना नहीं मुक्ति है सप्त शब्द पर नाम. पंडित पढ़ी गुनी पची मुए गुरु बिना मिलै न ज्ञान. ज्ञान बिना नहीं मुक्ति है सप्त शब्द पर नाम. अर्थ ऐकूयात. मनुष्य शिकून गुण धारण करून स्वतःला पंडित किंवा ज्ञानी समजतो आणि मरूनही जातो. परंतु खरं ज्ञान गुरूंशिवाय प्राप्त होत नाही आणि ज्ञानाशिवाय मुक्ती तर नाहीच नाही. सद्गुरूंचा शब्द हेच अंतिम प्रमाण आहे. वेदादिशास्त्र शिकणं म्हणजे अपरावद्या शिकणं आहे. त्यामुळे पुस्तकी ज्ञान प्राप्त होतं. त्याप्रमाणे आचरण करण्यास गुरु शिकवतात. सर्वम खल्विदम ब्रह्म असं वेदांनी किंवा शास्त्रांनी सांगितलं जरी असलं तरी ते ज्ञान अनुभवायला आणलं पाहिजे ना. त्या ज्ञानाचं विज्ञान झालं पाहिजे ना. नाहीतर ती केवळ पोपटपंचीच होईल. पुस्तकं वाचून परमात्मा एकच आहे हे कळलं पण त्या परमात्म्याच्या ज्ञानाची प्राप्ती ही काही पुस्तकाच्या ज्ञानाने होत नाही. ते ज्ञान अनुभवास कसं आणायचं त्याचा नकाशा गुरु काढून देतात. गुरुच ते ज्ञान करून देऊ शकतात आणि म्हणूनच ज्ञानाच्या बाबतीत त्यांचा शब्द प्रमाण मानला पाहिजे. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. पोथी वाचून पंडित झाला गुरुविण नाही ज्ञान.
ज्ञान विना ती मुक्ती नाही, सत्शब्द मानी प्रमाण. पोथी वाचून पंडित झाला, गुरुविण नाही ज्ञान. ज्ञान विना ती मुक्ती नाही, सत्शब्द मानी प्रमाण.